हॅलो नमस्कार. बघा मित्रमैत्रिणींनो, संत बहिणाबाईंचं नाव जास्त काही पुढं आलेलं नाही, पण त्यांच्या कार्याची दखल कोणी घेतली पण नाही. ते खूप महान कार्य होतं त्यांचंवालं. पण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण इतर ज्या पालख्या जातात, संत तुकाराम महाराज, ज्ञानोबा महाराज, निवृत्तीनाथ महाराज, पण मग मुक्ताई झालं, जनाई झालं, बहिणाबाई झालं, यांचाही पण खूप मोठा वाटा आहे या सगळ्यांमध्ये. तर त्यांचं नाव पुढं आलं नाही, त्याच्यामुळं त्यांनी काय कार्य केलं होतं ह्या बऱ्याचशा गोष्टी मागं राहिल्या. तर आजच्या भाग 2 यामध्ये आपण बघणार आहोत संत बहिणाबाई महाराजांनी एका अभंगातून संपूर्ण वारकरी संप्रदायाचे दर्शन घडवले आहे. तुम्ही हा अभंग आधी ऐकला आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण त्यांचा पुढचा प्रवास बघणार आहोत. चला तर मग. रहिमतपूर सोडले. त्यानंतर ही सर्व मंडळी कोल्हापूरला आली. कोल्हापूरला त्यांचा मुक्काम हिरणभट या ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये होता. हिरणभट हे वेद पारंगत व आध्यात्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. कोल्हापुरात हिरणभटांच्या वाड्यात वास्तव्याच्या काळात बहिणाबाईंच्या जीवनाला कलाटणी मिळाली. या प्रसंगाचे या काळात त्यांनी अनुभवलेल्या चमत्कारांचे वर्णन बहिणाबाईंनी आपल्या अभंगामध्ये केले. यानुसार हिरणभटाचा एकदा कोणीतरी एक गाय वासरू दान केले. या गायीच्या शिंगास सोन्याचे टोपण व पायास रुपयाचे खूर लावले होते. तिच्यावर पितांबर पांघरला होता. गोदान स्वीकारल्यावर काही दिवसातच हिरणभटांना स्वप्नात दृष्टांत झाला. त्यांना दान मिळालेली गाय वासरू त्यांनी आपल्या वाड्यात वास्तव्यास आलेल्या गंगाधर पाठक यांना द्यावी असा संकेत त्यांना स्वप्नात मिळाला. स्वप्नातील आज्ञा प्रमाण मानून हिरणभटांनी गाय वासरू पाठकांना दान केले. सर्व कुटुंबियांमध्ये बहिणाबाईंना गाय वासराचा अधिक लळा लागला. हे वासरू तर बहिणाबाई जिथे जाईल तिथे त्यांच्या मागे मागे जात असे. या गोष्टीमुळे काही लोकांना त्यांचे कौतुक वाटत असे, तर काही लोकांना त्यांची निंदा करत असत. याच काळात तत्कालीन थोर सत्पुरुष जयराम स्वामी वडगावकर कोल्हापूर मुक्कामी आले. जयराम स्वामी वडगावकर हे प्रसिद्ध कीर्तनकार होते. शिवाय ते तुकोबाचे चाहते होते. कोल्हापूर मुक्कामी त्यांनी जी कीर्तने केली त्यामधून त्यांनी तुकोबांचे चरित्र व तुकोबांचे अभंग सांगितले. बहिणाबाई जयराम स्वामींच्या कीर्तनात जात असत. ही कीर्तने ऐकून बहिणाबाईंना तुकोबांची ओढ लागली व मनोमन त्यांनी तुकोबांना आपले गुरु मानले. एक दिवस बहिणाबाई कीर्तन करायला गेल्या, तेव्हा त्यांच्या मागोमाग त्यांना लळा लागलेलं वासरू सुद्धा गेले. कीर्तनामध्ये खूप गर्दी असल्यामुळे लोकांनी त्या वासराला बाहेर काढले. बहिणाबाईपासून वेगळे झाल्यामुळे ते वासरू जोरजोराने हमरून लागले. अशा वेळी स्वतः जयराम स्वामींनी वासराला आतमध्ये आणले आणि वासरूसुद्धा कथेमध्ये आल्यावर शांत झाले. कीर्तनानंतर बहिणाबाई जयराम स्वामींच्या पाया पडल्या, तेव्हा वासराने सुद्धा जयराम स्वामींच्या पायावर डोके ठेवले. हे पाहून कीर्तनाला आलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्यांना बहिणाबाईंची व वासराची स्तुती केली. जयराम स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. अर्थात हा प्रकार बहिणाबाईंच्या पतीस कळला, तेव्हा त्यांना राग अनावर झाला व त्यांनी बहिणाबाईंना मारायला सुरुवात केली. शेवटी बहिणाबाईंच्या आईने मध्यस्थी केली व नेमके राग येण्याचे कारण काय असे विचारले. तेव्हा बहिणाबाईंच्या पतीने कीर्तनातील प्रकार व न आवडल्याचे सांगून त्यांना पुन्हा मारायला सुरुवात केली. यामुळे बहिणाबाईंचे आईवडील भावंडे तर दुःखी झालीच, पण त्यांचे गाय वासरू सुद्धा उदास झाले. वाड्याचे मालक असलेल्या हिरणभटांना सुद्धा हा प्रकार रुचला नाही. पत्नीस मारणारा हा गृहस्थ हत्यारी चांडाळ आहे असे म्हणून त्यांना वाड्याबाहेर जाण्यास सांगितले. पण बहिणाबाईंच्या आईवडिलांनी मध्यस्थी करून एका दिवसाची मुदत मागून घेतली. इकडे बहिणाबाईंच्या आवडीच्या वासराने तर प्राण सोडले. अशा वेळी बहिणाबाईंना तुकोबांच्या दर्शनाची ओढ लागली. बहिणी म्हणे, माझा भाऊ पाहे जीव, का पा नये किव तुकोबा रे. अशा अर्थशब्दात त्यांनी त्यांच्या मनात अवस्था वर्णन केली आहे. अशी अनिवार्य ओढ लागली असताना बहिणाबाईंना स्वप्नामध्ये तुकोबांचे दर्शन झाले. हा दिवस होता कार्तिक वद्य पंचमी गुरुवारचा. ठेवून या कर मस्तकी बोलिला मंत्र सांगितला कर्णरंध्री, म्याही पायावरी ठेवले मस्तक दिदले पुस्तक मंत्र गीता. असे या अनुग्रहाचे वर्णन बहिणाबाईंनी केले आहे. बहिणाबाईंची पसरलेली कीर्ती त्यांनी तुकोबांना गुरु मानले. बहिणाबाईंचे गीत ज्ञानेश्वरी वाचणे.
काही त्यांच्या पतीस रुचले नाही. आपल्या पत्नीला महिमा वाढतो आहे हे पाहून त्यांना पतिसुलभ मत्सर जागा झाला. व दुसरीकडे आपण स्वतः वैदिक ब्राह्मण असताना आपल्या बायकोने शूद्र गुरु करणे, ज्ञानेश्वरी वाचणे या गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत. ईस नमस्कार करतील जन, आम्ही ईस तृण वाटो परी. भ्रतार म्हणत असे आम्ही की ब्राह्मण वेदाचे पठण सदा करू. कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी, बिघडली पत्नी काय करू. अशी त्यांची मनस्थिती बहिणाबाईंनी वर्णन केली आहे. शेवटी तर आता हे त्यांचा त्याग करून वनात जावे असा विचार बहिणाबाईंच्या पतीने केला. यावेळेस बहिणाबाई 3 महिन्यांच्या गरोदर होत्या. पण याच काळामध्ये बहिणाबाईंच्या पतीस कसलीही व्याधी जडली. यामुळे त्यांच्या शरीराची आग होऊ लागली. अनेक उपाय करून आले पण व्याधी आटोक्याला आली नाही. सर्व उपाय करून झाल्यावर कदाचित तुकोबांची निंदा केल्याने तर ही व्याधी जडली नसेल ना असा विचार त्यांच्या मनात आला. शेवटी तुकोबांची त्यांनी प्रार्थना केली व तुकोबांची निंदा केल्यामुळे हे दुःख आले असेल तर हे दुखणे बरे व्हावे असा विचार केला. त्याचवेळी त्यांना स्वप्न दृष्टांत होऊन पत्नीस त्रास न देण्याची आज्ञा झाली व व्याधीसुद्धा बरी झाली. बरे झाल्यावर गंगाधर पंतांना सुद्धा तुकोबांच्या दर्शनाची ओढ लागली. गंगाधर पंत, बहिणाबाई व त्यांचा सर्व परिवार तुकोबांच्या दर्शनासाठी देऊस निघाले. मजलदार मजल मुक्कामी करीत देऊस पोचल्यावर या सर्व मंडळींची आधी इंद्रायणीमध्ये स्थान केले. त्यानंतर देहूमधील तुकोबांनी बांधलेल्या श्री विठ्ठल मंदिरात दर्शनास गेले. बहिणाबाई मंदिरात आल्या तेव्हा तुकोबा आरती करत होते. तुकोबांचे हे दर्शन त्यांना स्वप्नात झालेल्या दर्शनाप्रमाणेच होते. हे सुद्धा बहिणाबाईंनी आवर्जून नमूद केले आहे. बहिणाबाईंच्या पतीने तर तुकोबांचा साष्टांग नमस्कार केला. गावातीलच कोंडाजी नावाच्या ब्राह्मणाने त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. देहूमधील मंबाजी नावाच्या ब्राह्मणाचे घर प्रशस्त होते म्हणून ही मंडळी तेथे जागा मागाव्यास गेली. पण मंबाजीने शिष्य होण्यास सुचविले. या मंडळींनी तुकोबांना आधीच गुरु मानले आहे हे कळल्यावर त्यांचा राग वाढला. त्याने तुकोबांची निंदा करून बहिणाबाईंच्या परिवारास जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी सुद्धा दिली. कोंडाची, रामेश्वर भट्ट वगैरे ब्राह्मण तुकोबास मानतात, त्यांना नमस्कार करतात. बाहेर गावावरून आलेले लोक सुद्धा त्यांना नमस्कार करतात. हे पाहून मंबाजी अधिकच चिडला व शेवटी त्याने पुण्यामध्ये तक्रार केली. अर्थात त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही हा भाग निराळाच. शेवटी बहिणाबाई व त्यांचा परिवार विठ्ठल मंदिरातीलच एका ओसरीमध्ये राहू लागला. मंदिरामध्ये नित्य तुकोबांची कीर्तने होत. कीर्तन श्रवणाचा व तुकोबांच्या सहवासाचा लाभ या मंडळींना बराच काळ लाभला. देहू मुक्कामी असतानाच बहिणाबाईंना मुलगी झाली. कोल्हापूर मुक्कामी गेले, गाईचे वासरू आपल्या उदरी आले अशी बहिणाबाईंनी भावना व्यक्त केली. या मुलीचे नाव त्यांनी काशीबाई असे ठेवले. पुढे देहूमध्ये काही काळ वास्तव्यास करून हे सर्व कुटुंबीय पुन्हा आपल्या गावी परतले. तोपर्यंत कदाचित त्यांच्या वृत्तीचा प्रश्न सुटला असावा. गाव सोडले त्याला आता 14 वर्ष झाली होती. बहिणाबाईंचे भाऊ सुद्धा कर्ते झाले होते. यापुढे बहिणाबाईंचे वास्तव्य शिरूर या त्यांच्या सासरच्या घरी होते. त्यांचे माहेर देगाव येथून 10 कोसांवर आहे. काशीबाई या मुलीनंतर बहिणाबाईंना एक मुलगा झाला. मुलाचे नाव आपल्या आराध्य दैवतावरून विठोबा असे ठेवले. गंगाधर पंतांचा मृत्यू नेमका कधी झाला याचा संदर्भ उपलब्ध नाही. कालांतराने विठोबांचे लग्न झाले. त्यांच्या सुनेचे नाव रुक्मिणी. यानंतर मधल्या काळामध्ये तपशील मात्र उपलब्ध नाहीत. पुढे तुकोबांच्या निर्णयानंतर बहिणाबाई देहूला गेल्या अशी आख्यायिका आहे. यास पुष्टी देणारा बहिणाबाईंचा अभंग उपलब्ध नाही. पण आपल्या गुरूंच्या निर्णयाची वार्ता ऐकून देहू जाणे स्वाभाविक आहे. एरवी त्यांची पंढरीची वारी चालू असावी व वारीमध्ये तुकोबांची भेट होत असेल. पुढे वयाच्या 72व्या वर्षी बहिणाबाईंनी शिरूर येथे देह ठेवला. त्यांच्या अंतकाळाचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. देह ठेवण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलाला बोलावून त्याला स्वतःच्या मागील जन्माचे वर्णन सांगितले. पतीचे व आपले गुरु तुकोबांचे स्मरण केले. ज्ञानेश्वरी वाचन केले. शेवटी अश्विन शुद्ध प्रतिपदा बुधवार शके 1622 या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1700 रोजी त्यांनी देह ठेवला. अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना ही त्यांची पुण्यतिथी आहे. बहिणाबाईंनी निर्णयाच्या आधी त्यांच्या मुलाला विठोबाला
पूर्वजन्म वृत्तांत व इतर काही तपशील सांगितले. यावरून संत बहिणाबाईंची जयंती भाद्रपद वद्य त्रयोदशीला असावी असा निष्कर्ष बहिणाबाईंच्या अभ्यासक शालिनीताई जावडेकर यांनी काढला. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. अशाच आध्यात्मिक धार्मिक माहिती बघण्यासाठी सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.